ब्रजेंद्रनंदन श्यामसुंदर श्रीकृष्णचंद्र अर्थात पंढरीश पांडुरंगाच्या परमकृपेनं ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रसास्वादनाला आपण सुरुवात करत आहोत. उपस्थित सर्वच श्रोते सज्जन सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणाम करून आपण चिंतन रसास्वादन सुरुवात करत आहोत. भगवंताचा आणि अर्जुनाचा झालेला संवाद जो आपल्याला जीवनामध्ये उपयुक्त ठरतो असा असणारा संवाद. गीता खरं तर विशिष्ट काळापुरती नाही, विशिष्ट व्यक्तीपुरती, विशिष्ट धर्मापुरती मर्यादित नसून ती अखिल विश्वाच्या कल्याणासाठी निवेदन केलेला ग्रंथ. सर्वोच्च अवतार जर कोणता असेल, परिपूर्ण असणारा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि भगवंताच्या या अवतारातील सर्वोच्च काही असेल तर ती आहे भगवद्गीता. भगवंताच्या त्याच्या संपूर्ण जीवनाचा अद्भुत आहे. बाललीला एक एक लीला पाहायला गेलं तरी देखील आपली मती गुंग होते. असे असणाऱ्या भगवंताच्या मुखातून सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन, संपूर्ण वेदांमधलं असणारं सार काढून भगवंताने अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या पुढे मांडलंय. त्या भगवंताच्या वचनातील भावार्थ जो आहे, गूढ असणारा जो अर्थ आहे, तो विशद करण्याचं काम मातेच्या ममतेने समजावून सांगण्याचं कार्य केलंय माऊलींनी. आणि आपल्यासमोर ठेवलेला हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. भगवंताचा अर्जुनाचा संवाद चालू आहे. आणि संवाद चालू असताना अर्जुनाने प्रश्न विचारला आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा. तो स्थितप्रज्ञ आहे, त्याचं लक्षण काय, तो कसा वागतो, कसा बोलतो, त्याचं स्वरूप काय असतं, हे कृपा करून मला तुम्ही सांगा. खरं तर स्थितप्रज्ञाचं ठराविक असं स्वरूप असावं असं आपण मानू शकत नाही. स्थितप्रज्ञाचा विचार जर करू गेलो, जे जे स्थिर बुद्धीचे असणारे सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या बाह्य आचरणामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसून येते. मग त्यांना विशिष्ट अशा नियमामध्ये कसं बांधता येईल, विशिष्ट लक्षणांमध्ये कसं बांधता येईल. पाहायला गेलं तर अनेक महात्मे असे आहेत, अतिशय शुद्ध, अतिशय सरळ, नाकापुढे चालणारे, जीवनामध्ये कधीच कोणत्या नियमाचा भंग करणार नाहीत असे असणारे महात्मे आहेत. आणि अगदी सगळे नियम सोडून उन्माद अवस्थेमध्ये बालोन्मत्त पिशाच्च वेशाय असे असणारे, पिशाच्च वृत्ती धारण करून राहणारे किंवा बालवृत्ती धारण करून राहणारे देखील महात्मे आपण पाहू शकतो. मग यांच्या वागण्यामध्ये निश्चित असं सूत्र कोणतं शोधायचं की ज्याच्यामुळे आपल्याला ते कळेल की हे तसं पाहायला गेलं तर आपण पाहून आलो, वेडा मनुष्य असेल किंवा परमहंस मनुष्य असेल म्हणजे सत्पुरुष असेल, दोघांचं बाह्य दृष्टीने वागणं कदाचित सारखं असतं. त्या वेड्याला अंगावरती काही फरक पडत नाही, म्हणजे अंगावरती काही वस्त्र असतील नसतील, कृपया आपल्या सगळ्यांनी माईक बंद ठेवायचे बरं का. अंगावर वस्त्र असले नसले तरी त्या वेड्याला काही फरक पडत नाही. आणि जे परमहंस अवस्थेला पोहोचले, ज्यांना देहाचं भानच नाही, त्यांच्याकरता सुद्धा कपड्यांचं काही विशेष महत्त्व असत नाही. बाह्य दृष्टीने जर पाहायला गेलं तर दोन्ही पण सारखेच आहेत. रसिकाताई, तुमचा माईक बंद करा, मायक्रोफोन बंद करायचा आहे प्रत्येकाने. बाह्य दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्यांच्यामध्ये फारसा फरक दिसत नाही, परंतु आंतरिक दृष्टीने मात्र निश्चितपणे फरक आहे. बरेचदा त्यांच्यातील वागणं जे आहे ना, ते विशिष्ट अशा नियमांमध्ये आपल्याला बांधता येत नसतं. विशिष्ट नियमांमध्ये आपल्याला बांधता येत नाही. आपण त्यांना विशिष्ट नियमांमध्ये तोलून धरू शकत नाही, मोजू शकत नाही. आणि मग तरीसुद्धा भगवंताला अर्जुनाने विचारले, नेमकं मला सांगा तुम्ही की त्यांना कसं ओळखायचं. आता एक जर नियम असेल तर सांगता येईल, हां ते सगळेजण अशा प्रकारचे कपडे परिधान करतात किंवा असे वागतात, असे बोलतात. आणि एखादा महात्मा असा असतो तो सगळ्यांचे नियम तोडून जातो. मग कदाचित सामान्य मनुष्य जसे नियम पाळतात तसे सुद्धा नियम हे परमहंस गतीला पोहोचलेले मंडळी पाळताना दिसत नाहीत. मग त्यांना कसं मोजायचं. कित्येक महात्मे असे आहेत की ते अभक्ष्यभक्षण करताना दिसतात. मग त्यांना आपण कसं म्हणू शकतो, त्यांना कोणत्या प्रकारे आपण कोणत्या नियमांमध्ये आपण त्यांना बसवू शकतो, प्रश्न पडतो.
पण महत्त्वाचं जर काही असेल, खरं तर बाह्य दृष्टीने त्यांच्यामध्ये भेद जरी दिसत असला, आंतरिक दृष्टीने मात्र ते सारखे आहेत. आंतरिक दृष्टी त्यांच्यामध्ये असणारा अंतरात्मा, कृती तर प्रत्येकाची वेगळी असते. कृतीचा अर्थ बदलतो कधी, ज्या वेळेला आपला हेतू बदलतो. कृती तर सारखीच असू शकते, कृतीमध्ये फारसा फरक पडत नाही, कृती तीच आहे. पण हेतू जर बदलला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये फरक पडतो. एखादा मनुष्य एखाद्याकडे पैसे मागणं, कोणाकडे तरी भीक मागणं, ही गोष्ट तशी पाहायला गेलं तर लज्जास्पद आहे. कोणाकडे पैसे मागणं, भीक मागणं, काहीतरी द्या मागणं लज्जास्पद असणारी गोष्ट आहे. परंतु ती जर स्वतःसाठी मागत असेल तर निश्चितपणे लज्जास्पद आहे. परंतु जर तो कोणाला मदत करण्याकरता जर मागत असेल, तुम्ही मला पैसे द्या, मला अमक्या अमक्याला द्यायचे किंवा अमुक अमुक कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी मला मदत द्या, असं होत असेल तर ते एक सामाजिक कार्य घडते, एक सेवा घडते. असा जर विचार, हेतू बदलला, कृती तर तीच आहे. कृतीमध्ये बदल घडत नाही, परंतु हेतूमध्ये मात्र बदल घडतो. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते आत्मबोधावरती निमग्न असतात. आत्मबोध भरीत माऊली शब्द वापरतात. हरिक शोक रहित 300 क्रमांकाची असणारी ओवी दुसऱ्या अध्यायातील. ऐसा हरिक शोक रहित जो आत्मबोध बोध भरीत, जो आत्मबोधाने परिपूर्ण भरलेला आहे आणि जो हर्ष आणि शोक यांच्या रहित आहे. केवळ हर्ष आणि शोक रहित जर पाहिला गेलं तर एखादा वेडा पण असू शकतो की त्याला कशाचं सुखदुःखाचं वानच नाही. उन्हात पडला काय, वरून पाऊस पडला काय, उन्हात काही फरक पडत नाही, त्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. म्हणजे तो हर्ष आणि शोक रहित, चांगलं खायला मिळालं तरी आनंद आहे, नाही खायला मिळालं किंवा कुणीतरी खराब झालेलं खायला दिलं तरी तो वेडा खातोच आहे, त्याला ती जाणीवच नाही. हर्ष शोक रहित. परंतु त्याच्या ठिकाणी मात्र आत्मबोध जर नसेल तर त्याला आपण स्थिर बुद्धी म्हणू शकत नाही. आणि मग आत्मबोध भरित असणं हे त्याच्यासाठी गरजेचं, ही त्याची बाह्य अवस्था आहे, हरिक शोक रहित. आणि दुसरा मुद्दा असा की जो खरोखर आतून आत्मबोध भरित झाला असेल त्याच्याकरता बाह्य गोष्टी ह्या हर्ष शोक विरहितच असतात. त्याचं हे बाह्य लक्षण आहे की त्याला मग कशाचा आनंद वाटत नाही, त्याला कशाचं दुःख वाटत नाही. आपण पाहून आलो की आनंद न वाटणं ही अवस्था आहे, पण दुःख न वाटणं ही सुद्धा अवस्थाच आहे. अनेक जण थोडंसं वेगळ्या टोकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, वेगळ्या टोकाकडे, म्हणजे ज्याला आपण विरोधाभास म्हणतो, विरोधाभास स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. आणि मग तसं केलं की आपण परमार्थिक झालो असं नाही. ज्या वेळेला आपल्याला जसे विषय समोर येतील त्या विषयांमधला जो आनंद आहे तो जोपर्यंत आपण कर्ता म्हणून उपभोगत असू तोपर्यंत आपली बुद्धी स्थिर झाली असं आपण म्हणू शकत नाही. विषय समोर जरी आले तरी देखील आपल्याला आपली इंद्रिय आवरता आली पाहिजेत. उपवास असेल एखाद्याला, आज अनेकांना उपवास होता, उपवासाच्या दिवशी मग बाकीचे पदार्थ म्हणजे इतर पदार्थ जे उपवासाला चालत नाहीत ते पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. का तर मनाला माहिती असतं नाही आज मला उपवास आहे, खायचं नाही. परंतु उपवास नाही, भूकही लागली आहे, पदार्थ पण मिळतोय, खाण्याची पण वेळ आहे आणि समोर छानपैकी कांदा भजी तळलेली दिसत आहेत, बाहेर पाऊसही पडतोय आणि आपण थांबलोय आणि सुंदरपैकी नाकाला जर तो वास जर जाणवला तर जीभ खवळते, माणसाला खाण्याची इच्छा होते, माणूस स्वतःला आवरू शकत नाही. ज्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे त्यावेळेला तर ठेवू शकतोच, पण अशी वेळ येते सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत आणि अनुकूल असताना सुद्धा आपल्याला तिच्यावरती नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. असं होतं का जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत मनुष्य कदाचित आवरू शकेल स्वतःला. असं बऱ्याचदा होतं की जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत मनुष्य स्वतःला आवरू शकेल, पण जर सुरुवात केली, 4 भजे खाल्ले, समोर 2 प्लेट ठेवल्यात, खूप छान चव लागली, 4 भजे खाल्ल्यानंतर तोंड खवळतं आणि मग बाकीचे खाण्याची इच्छा होते, मग मात्र माणूस स्वतःला आवरू शकत नाही. ही गोष्ट आहे. तो माणूस स्वतःला आवरून सुरुवात केली की थांबता येत नाही. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कदाचित आपण स्वतःला सावरू शकतो, थांबवू शकतो. परंतु योग्य वेळेला थांबता पण आलं पाहिजे आणि योग्य वेळेला काही गोष्टी करता पण आल्या पाहिजेत. ह्या दोनही गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्या कशा प्रकारच्या आहेत? भगवंत एक सुंदर उदाहरण इथे सांगतात. 58 क्रमांकाचा श्लोक 2ऱ्या अध्यायातील. यदा संहरते चायम कुर्मुंगानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
त्याची प्रज्ञा स्थिर आहे, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे. कोणाची? ज्याप्रमाणे कासव आपल्या अवयवांना आपल्या इच्छेप्रमाणे आतमध्ये ओढून धरते. कासव जर तुम्ही पाहिलं असेल ना, तर कासवाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला जर जाणवलं की काहीतरी धोका आहे, त्यावेळेला ते लगेच आपले पाय आणि आपले तोंड आणि शेपूट जे आहे त्याचे 4 पाय, एक तोंड आणि एक शेपूट लगेच आतमध्ये असं ओढून घेतं. आपला मायक्रोफोन बंद करायचा प्रत्येकाने. ज्याप्रमाणे कासव धोक्याची सूचना, धोक्याची जाणीव झाली की लगेचच आपले अवयव आतमध्ये ओढून घेतात आणि स्वतःचं संरक्षण करतं, त्या प्रकारे जर मनुष्य स्वतःला सर्व बाजूंनी आपली इंद्रिये विषयांपासून जर आवरून घेऊ शकत असेल तर त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. म्हणजे केवळ धोकाच आहे म्हणून आवरून घ्यायचे असं पण नाही बरं का. ज्यावेळेला त्याला वाटेल, खरं तर धोका जो असतो ना, तो धोका स्वरूपात समोर येतच नाही. आपण मागे पण हा मुद्दा पाहून आलो. शत्रू रूपामध्ये समोर आला तर आपण त्याच्याशी 2 हात करायला तयार पण होतो, परंतु तो जर मित्र रूपामध्ये जर समोर आला तर मग मात्र आपण फसतो. आणि बहुतेक वेळा असंच होतं, चांगल्या रूपामध्ये आलेले माणसंच घात करतात. अशा हातामध्ये तो जुन्या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या हातामध्ये असं काहीतरी ते लावलेलं आणि एक डोळा वगैरे झाकलेला आणि केस वाढलेले आणि असा भयानक दिसणारा डाकू म्हणून सर समोर आला तर आपण त्याला लांब पाहिलं की पळून जाऊ. पण तो जर चांगला सुटबुटामध्ये आला असेल, चांगलं जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून आला असेल, व्यवस्थित सुंदरपैकी दिसत असेल, आपल्याला त्याची भीती वाटत नाही, तोच लुटून जातो. जर तो त्या रूपामध्ये समोर आला, धोका हा धोक्याच्या रूपातच जर समोर आला तर माणूस त्याच्यापासून सावधच राहतो. परंतु तो जर चांगल्या रूपामध्ये जर समोर आला ना तर मग मात्र त्याला ओळखणं कठीण होतं आणि आपण तिथे फसतो. चांगल्या रूपामध्ये असणारा शत्रूच जास्त घात करून जातो. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतात मग त्या कुर्म किंवा तो जो कासव आहे त्या कासवाला ज्या वेळेला भीती वाटते, भय निर्माण होतं, मग त्याला भय प्रत्येक वेळेला कसं कोणीतरी त्याला पकडायला आलं, शिकार करण्याकरता आलंय म्हणूनच भय निर्माण होईल का? कदाचित एखादा मनुष्य त्याला खाऊ घालण्याकरता काही खाण्याचे पदार्थ घेऊन आला असेल, पाळलेलं कासव असेल किंवा समुद्रकिनारी किंवा कुठे जरी कासव असेल, त्याला खाऊ घालण्याकरता त्याने काही आणलं असेल त्याचं खाद्य, मग त्याही वेळेला कासव घाबरतं आणि त्याही वेळेला परत आपले अवयव आतमध्ये ओढून घेतं. म्हणजे केवळ भीतीच्याच वेळेला आवळून घेतं असं नव्हे, तर ज्या वेळेला खायला देतं त्याही वेळेला ते सावधगिरी म्हणून का असेना, नंतर एकदा त्याची खात्री पटली की नाही आपल्याला धोका नाही, मग त्यावेळेला कदाचित ते आपले हातपाय बाहेर काढेल आणि ते खाण्याचा प्रयत्न करेल, हा विषय वेगळा. पण चांगली गोष्ट असू द्यात अथवा वाईट असू द्यात, ही आपल्याला हानिकारक ठरू शकते असं समजून तो प्रत्येक गोष्टीमध्ये कासव सावध राहतं बरं का. असं होत नाही की 4 वेळा खाऊ घातलं म्हणजे त्याला आता कळेल की आता खायला येणाऱ्यामध्ये आपलं घाबरणार नाही, असं होत नाही. प्रत्येक वेळेला ते गोष्ट करण्याचा प्रयत्न करतं. ज्याप्रमाणे कासव स्वतःच्या इंद्रियांवरती नियंत्रण मिळवतं त्या प्रकारे आपण किंवा तो जो सत्पुरुष आहे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे तो व्यक्ती स्वतःचे अवयव त्या विषयांपासून आवरून धरतो. विषयांपासून इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला की जे अनुभव असेल तर त्याला विषय सुख असं म्हणतात. त्या इंद्रियांचा असणारा जो विषय आहे, कानाचा असणारा विषय सुमधुर संगीत असेल आणि ते कुठंतरी चालू आहे, ते आपल्या कानावर पडलं, नुसतं संगीत असूनही चालत नाही, ते कानावर पण पडायला हवं. कानावर पडलंय आणि ते सुंदर, ते पण चांगलं असायला हवं. म्हणजे अर्थात तो कानाचा विषय आहे, विषयाचा आणि इंद्रियाचा ज्यावेळेला, आणि झोपेत जर कानावर पडलं तर मग कसला आला आनंद. आवडतं गाणं लागलं ना आपण जर झोपेत असू काही फरक पडत नाही. म्हणजे विषय तर आहेतच, विषयाचा आणि इंद्रियाचा संयोग जर झाला त्यावेळेला खरं तर तो आनंद जो मिळतो ना तर त्याला विषयानंद असं म्हटलं जातं. विषयापासून मिळणारा तो आनंद आहे. याच्यामध्ये ते झोपेचा मी मुद्दा सांगितला, तो मी पुढे मुद्दा क्लिअर करीलच, कारण त्यावेळेला त्याचं मन जागेवर नसतं. नुसते इंद्रिय असून पण चालत नाहीत, इंद्रियांना प्रवृत्त करणारं मनही महत्त्वाचं आहे, केवळ बाह्य इंद्रिय नाहीत. आता इथे तोच विषय येईलच. माऊली याच्यावरती सुंदर भाष्य करतात. का कुर्माची आपरी ओवाईल्या अवेव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपुले आपण. 301 क्रमांकाची असणारी ओवी. का कुर्माची आपरी, किंवा ज्याप्रमाणे कासवाप्रमाणे उवाईला म्हणजे सुखामध्ये
आपल्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेला सुखी असेल त्यावेळेला त्याला कम्फर्टेबल वाटेल, ज्यावेळेला त्याला आनंद वाटेल किंवा भीती वाटणार नाही, त्यावेळेला तो आपला अवयव पसरी आपले अवयव पसरतो ना, तरी इच्छावशे आवरी किंवा आपल्या इच्छेनुसार आपले अवयव आपणच आवरून घेतो. बरेचदा आपले अवयव आपण आवरून घेणं शक्य होत नाही. आपल्या अवयवांवरती सुद्धा आपलं नियंत्रण नसतं बरं का. आपल्याला सुद्धा कळत नाही की आपला हात कधी गेला आणि एखादी गोष्ट पटकन उचलून त्याने तोंडामध्ये घातली. आता होतं असं बरेचदा म्हणण्यापेक्षा काही जणांच्या बाबतीमध्ये होतं, त्यांना कळत पण नाही. सवय जर असेल तर माणूस अगदी सहजपणे जातो घरामध्ये असतं, काही इकडे तिकडे काही खाण्याची सवय असली ना, मग कुठे जरी गेला ना, मिठाईच्या दुकानात गेला की लगेच पटकन एखादा पेढा तुकडा घेईल, तोंडामध्ये टाकून पाहिल, त्याला पण कळत नाही. मग तो दुकानदार म्हणतो खाऊ नका, ते नैवेद्य करता यायचं आहे ना. मग त्याला म्हणतो अरे मी खाल्लं बरं का चुकून, लक्षात नाही आलं. आपले अवयव आपणही आवरू शकत नाही आपण जर लक्ष दिलं नाही तर. परंतु इच्छावशी आवरी आपले अवयव तो आपणच आवरतो. कोण कासव तैसी त्या प्रकारे इंद्रिय अपैते होती, जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असे. 302 क्रमांकाची ओवी. तैसी इंद्रिय अपैते होती, त्याप्रमाणे ज्याचे इंद्रिय स्वतःच्या ताब्यामध्ये आहेत. जयाचे म्हणितले करीती, जयाचे म्हणितले करती म्हणजे तो जसा म्हणेल तसे त्याचे इंद्रिय वागतात. आता ही फार मोठी गोष्ट आहे बरं का. बरेचदा असं होतं, इंद्रिय आपल्याला ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. इंद्रियांना जसं वाटतं तसं आपण वागतो. आपल्याला जसं वाटतं तसं इंद्रिय वागत नाहीत. इंद्रिय खेचून घेतात आपल्याला. आपण त्या इंद्रियांच्या मागे जातो. इंद्रिय आपलं ऐकत नाहीत. इंद्रियांच्या अधीन जो मनुष्य आहे त्याला विषयी मनुष्य म्हटलं जातं. इंद्रियांच्या त्याला एक वेळ अशी येते ना, म्हणजे जसा पशु असेल, त्याला भूक लागली की मग तो विचार करत नाही हे धान्य आपल्या घरातील आहे की कोणाचं आहे, काय कोणाचं तरी माईक चालू आहे, तर त्याला ते समजत नाही आपलं परक, किंवा ते पशुच असतं, त्याची बुद्धी खायला मिळालं की पळाला. ही जी बुद्धी आहे ती बुद्धी उपयोगाची नाही. जयाचे म्हणे तरी करते, त्यांच्या इंद्रियांवरती नियंत्रण नसतं. कित्येक माणसं अशी आहेत की आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये नसतात. इच्छा नसताना सुद्धा इंद्रिय आपल्याला भरकटवतात. आपण कदाचित आपलं ऐकतच नाहीत इंद्रिय. त्यांना जे वाटतं ना गोड, तिकडे जाण्याचा ते प्रयत्न करतात, तिकडे आपल्याला ओढून नेतात. आणि मग माणसं म्हणतात मला कळालंच नाही मी असं कसं काय केलं ते. त्यावेळेला त्यांना स्वतःची बुद्धी जागृतच राहत नाही. परंतु ज्याचे इंद्रिय त्या व्यक्तीच्या अधीन आहेत, जयाचे म्हणितले करीती, तो जसा म्हणेल त्याप्रमाणे इंद्रिय वागतात. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं तुम्ही जाणू शकता. तसं तुम्ही जाणा की त्याची बुद्धी स्थिर झाली की ज्याचे इंद्रिय त्या व्यक्तीचं ऐकतात. इंद्रियांवरती सत्ता असणं ही फार मोठी गोष्ट आहे. इंद्रियांवरती त्याला वाटलं तर ते इंद्रिय तो पसरू शकतो, ते आपले अवयव पसरू शकतो त्या कासवाप्रमाणे, अथवा तो आतमध्ये सुद्धा उडू शकतो. ह्या दोन गोष्टी खरं तर ना, आता अजून पुढे पण सांगितलं आहे मी, याच्यावरती तुम्हाला विस्तार सांगतो. पुढचा 59 क्रमांकाचा श्लोक. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. पुढे सांगितलं आहे 59 क्रमांकाच्या श्लोकामध्ये की आहार न घेणाऱ्या पुरुषांचे विषय नाहीसे होतात आणि त्यांच्या ठिकाणी फक्त प्रीती उरते. आणि परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर सर्व विषयांची गोडी किंवा ओढ जी आहे ती नाहीशी होते. परब्रह्माचा साक्षात्कार एकदा झाला की विषयांची ओढ, कारण त्याच्यापेक्षा मोठं सुख त्या जीवाला प्राप्त झालेलं असतं. एकदा का भगवंताच्या सुखाची एक झलक जरी मिळाली ना, तरी सुद्धा मनुष्याला हे संसार सुख काहीच वाटत नाही. फक्त ती एक छोटीशी जरी झलक मिळाली ना आपल्याला, तरी सुद्धा खूप काही होतं. कारण ते सुखच इतकं मोठं आहे. एका क्षणामध्ये आपल्याला सगळं अनंत जन्माचे विसरलो दुःख पाहता तुझे मोख पांडुरंगा. एकदा का त्याच्याकडे पाहिलं ना, अनंत जन्मामध्ये भोगलेलं दुःख विसरून जातो. मनुष्य क्षणार्धात आनंदाच्या त्या उर्मींवरती डोलत जातो. हे जे आहे ना ते पारमार्थिक सुखाचं वैभव, ते अनुभवण्याकरता एकदा का तो अनुभव झाला की मग विषयांची गोडी राहत नाही. ज्यावेळेला खरं दूध प्यायला मिळेल ना, मग त्यावेळेला ते पाण्यामध्ये कालवलेलं जे दूध असतं ना, पीठ कालवून जे दिलेलं असतं ना, पीठ पाण्यामध्ये कालवल्यानंतर दुधाचा रंग येतो. आणि तसं जर दिलं ना, तो खरा दूध पिणाऱ्या मनुष्याला, त्या मुलाला त्या पिठाच्या दुधाची चव लागत नाही. एकदा का खरं दूध त्याने, जो मनुष्य
रोज मिठाई खातो, पुरणपोळी खातो, साजूक तुपातील मेवा खातो, त्याला शिळ्या भाकरी काय आवडायच्या तो? एकदा ती चटक लागल्यानंतर मग ह्या गोष्टी काय, ह्या टाकून द्यायच्या गोष्टी, मग तो मनुष्य कशाला त्या खात बसेल? त्याला त्याच्याबद्दल काहीच अपेक्षा वाटत नाही. त्याला वाटतं नाही, जे मला मिळाले ते खूप मोठं आहे, मग तो कशाला परत तिकडे येईल? एकदा का तिकडं चांगलं मिळाल्यानंतर त्या प्रकारे परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर विषयांची गोडी अथवा विषयांची ओढ नाहीशी होते आणि आहार न घेणाऱ्या निराहारस्य देहिनः, जो आहार न घेणारा मनुष्य आहे ना, त्याचे विषय नाहीसे होतात. आता ही गोष्ट आहे, आपल्याला कदाचित असं वाटेल की आहार न घेतल्यामुळं मग जर विषय संपत असतील, विषय नाहीसे होत असतील, मग उपाशी राहायचं का? आहारच घ्यायचा नाही का, मग जगायचं कसं? प्रश्न पडतो ना. आहारच नाही घ्यायचा तर मग नेमकं काय करायचं? मग त्याच्यावरती माऊली भाष्य करतात, अर्जुना अनेकही एक सांगेन ऐके कवतिक, जे विषयाते साधक त्यजिती नियमे. अर्जुना, तुला एक कौतिक म्हणजे एक नवल सांगतो बरं का, अनेक एक, तुला अजून एक नवल सांगतो. जे विषयाते साधक, जे साधक विषयांचा नियमाने निग्रहाने त्याग करतात, विषयांचे साधक त्यजती नियमे, नियम करतात आणि त्या विषयांचा त्याग करण्याचा प्रयत्न करतात. ते काय करतात? श्रोत्रादी इंद्रियावरती परिरसने नियमो न करीती. श्रोत्रादी इंद्रियावरती परिरसने नियमो न करीती, ते सहस्त्रधा कवळी जाती विषयी. 304 क्रमांकाची ओवी. श्रोत्रादी विषयावरती, ते श्रवणाधिक जे विषय आहेत ना, श्रोत्रादी विषय म्हणजे श्रवण वगैरे, तर या गोष्टींना ते आवरून धरतात. परिरसने नियम न करते. रसना म्हणजे जीभ, परंतु जिभेला मात्र ते मंडळी आवरत नाहीत, अजिबात आवरत नाही. ते सहस्त्रधा कवळी जाती, कवळी जाती म्हणजे वेडतात विषयीही. त्यांनी कितीही बाकीचे कितीही अवयव जरी आवरले, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा ते हजारपटीने सहस्त्रधा, हजारपटीने विषयांनी वेढले जातात. कवळी जाते, कवळी जाते म्हणजे वेढले जातात. कवळ घालणे आपण म्हणतो, जुना शब्द आहे कवळ घालणे, मिठी मारणे. त्याला विषय हजारपटीने अधिक विषय त्याला मिठी मारतात. का बरं? त्यांनी सगळे नियम केलेत. श्रोत्रादी बाकीचे जेवढे काही इंद्रिय आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी नियंत्रण जरी प्रस्थापित केलं असलं, तरीसुद्धा एक गोष्ट मात्र त्यांच्याकडे कमी असते, ती म्हणजे त्यांचं रसनेवरती नियंत्रण नसतं. रसनेंद्रियावरती जर नियंत्रण नसेल तर त्याला ते विषय हजार पटीने जास्त कवळतात, हजार बाहूनी त्याला कवळतात, हजार पटींनी त्याला तो धोका असतो विषयांमध्ये अडकण्याचा. असं काय बरं रसनेमध्ये? बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणजे इतर नियम करणं वेगळं आणि रसनेंद्रियाचा नियम करणं वेगळं. पुढे माऊली त्याच्यावरती सुंदर उदाहरणही देतात. परंतु रसनेंद्रियाच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं की रसना म्हणजे जीभ. जोपर्यंत जिभेवरती आपण नियंत्रण मिळवू शकत नाही, तोपर्यंत आपण परमार्थामध्ये प्रगती करू शकत नाही. जिभेवर नियंत्रण मिळवायचं म्हणजे खरं तर रसनेंद्रिय हे 2 गोष्टींचं काम करतं. पहिली गोष्ट जर कोणती असेल तर ती आस्वाद घेणे. जे काही आपण पदार्थ खातो त्याचा आस्वाद आपण रसनेंद्रियाच्या द्वारे घेतो. आणि दुसरा मुद्दा जर काही असेल तर बोलणे, कारण बोलण्याकरता पण रसनेंद्रियाचीच गरज असते, जिभेची गरज असते. एकाच वेळेला स्वाद घेणे आणि बोलणे, ह्या 2 गोष्टी रसनेंद्रियाच्या माध्यमातून केल्या जातात. हे रसनेंद्रिय साधकाकरता फार गरजेचं आहे बरं का. याच्या माध्यमातून आपण रस चाखू शकतो. रस जर जिभेला जर चव नसेल ना, तुम्ही काय खाता याची पण फारशी हे म्हणजे काही समजतच नाही. काय खातो आम्ही, कसं या संगती. तुकोबाराय जसं सांगतात की आम्ही काय खातो आम्हाला समजत नाही. जो सिद्ध पुरुष असतील किंवा ज्यांची स्थितप्रज्ञा झाली असेल, ते रसनेंद्रियाच्या मागे जात नाहीत. मग ते काय खातात त्याचं त्यांना घेणं नसतं. खातात ही गोष्ट ठीक आहे, खाणं वेगळं आणि चवीने खाणं वेगळं, स्वादयुक्त खाणं वेगळं. स्वादाबद्दल फार काय सांगावं. स्वादाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर असं एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल की जीवनातील वाद आणि जेवणातील स्वाद 2 गोष्टी आहेत बरं का. जीवन आणि जेवण, एकामध्ये वाद आहे, एकामध्ये स्वाद आहे. ह्या दोन्हींचा जर त्याग जर केला ना तर जीवन सुखी होतं. जेवणातील स्वादाचा त्याग करावा आणि जीवनातील वादाचा त्याग करावा. जीवनामध्ये वाद होतात, वाद होणारच ना, वादाशिवाय जीवन नाही. पण जीवनामधले वाद ज्या वेळेला संपतील
त्यावेळेला जीवनामध्ये जगण्यामधला जो आनंद आहे तो आपण प्राप्त करू शकतो. जीवनामध्ये वाद नसावेत, पण आपण मग जीवनामध्ये वाद नसतील तर मग जेवणातल्या स्वादाकडे जातो आणि मग जेवणामध्ये काही एकदा का स्वाद गेले मग जे काही येईल ना ते आपण खाऊ शकतो, आनंदाने खाऊ शकतो. बरेचदा काय होतं, वाद आणि स्वाद याच्यावरून सांगतो. स्वादावरून बरेच वाद झालेले असतात. स्वादावरून घरामध्ये भांडणं होतात ना, नवरा बायकोचे भांडणं जे होतात खास करून स्वादावरूनच होतात. तुमचा अनुभव मला माहीत नाही, पण मग पदार्थ ती चांगला बनवते मातामाऊली जी काही गृहिणी असेल ती, आणि ती याला विचारते बाबा अरे कसं झालं. आता याचं मन जर थाऱ्यावर असेल तर हा सांगेल चांगलं झालं, आणि हा जर वैतागून आला असेल दिवसभर काम करून मग त्याला ती चव लागेल न लागेल त्याच्या मनामध्ये अजून दुसरे काही विचार असतील, मग कदाचित तो पोचपावती द्यायचं विसरून जातो. चांगलं झालं जे काही झालं असेल ते चांगलं झालं तर जरूर सांगावं, जर चांगलं झालं नसेल तर काही बोलू नये, छानच झालं म्हणावं. त्या दिवशी मी सांगून आलो एक मुद्दा की आपण ज्यावेळेला कोणाकडे जेवायला जाऊ ना त्यावेळेला त्या गृहिणीचं तोंड भरून कौतुक करायला विसरू नका, पण अगदी लगेच खायच्या आधी पण नको बरं का. एक एक घास सगळ्याचा घ्यावा आणि मग म्हणावं ताई खूप सुंदर जेवण बनवलं बरं का. अहो तिने आपल्याकरता जेवण बनवण्याकरता 2 तास मोबाईलचा त्याग केला आहे. म्हणजे आहेच ना कुठेतरी त्याग आहे, तो विषय सोडून द्या. पण नक्कीच तिचं विनोदाचा भाग सोडला तरी तिने एवढे कष्ट केलेत म्हणूनच आपल्या समोर तिने जेवण मांडलंय. मग तिचं कौतुक करायला अन्नपूर्णा आहे ती आपल्याकरता, मग तिचं कौतुक करायला नको का. 2 शब्द तिने तुम्हाला खाऊ घालावं आणि तुम्ही 2 शब्द सुद्धा तिच्याकरता खर्च करू नयेत, याला अर्थ नाही. निश्चितपणे तिचं तोंड भरून कौतुक करावं, अति पण होता कामा नाही बरं का. नाही तर मग ते असं वाटतं की हे बळच बोलतात काहीतरी. एखादा पदार्थ विशेष सांगावा, हां छान शेवभाजी सुंदर बनवली तुम्ही, खीर छान बनवली, आपल्या घराची तुलना करू नये. आमच्या घरी अशी बनत नाही असं म्हणायचं नसतं, कारण जर आपल्यासोबत आपल्या घरचे असतील तर घरी परत कधीच खीर खायला मिळत नाही. आणि जर तुम्ही जर म्हटले तिथे आमच्या घरी अशी कधी बनवली नाही, घरी गेलं की पहिल्यांदा मग आपल्यावरती खरडपट्टी काढली जाईल, फार आवडली का तिथली खीर, आपल्या घरी कधी होतच नाही का, घरातली चव घालवायचंच, त्यापेक्षा कशाला बोलायचं. छान झालंय सुंदर झालं एवढं फक्त म्हणावं, तुलना करण्याचा प्रयत्न करू नये, घोटाळा होऊ शकतो. पण मी सांगत काय होतो, बहुतेक वाद जे होतात, मी मूळ विषय सोडून जात नाही बरं का, रसनेंद्रियाबद्दल मी सांगतोय, जे वाद होतात ना ते बहुतेक वाद स्वादावरून होतात. मग तो म्हणतो भाजी चांगली केली नाही, घराघरामध्ये होणारे भांडणं जर कशावरून असतील तर ते स्वादावरून. तो बिचारा दमून येतो आणि त्याच्या आवडती भाजी नसते, तिच्यात तिखट जास्त होतं, कदाचित मीठ कमी पडतं, मीठ जास्त होतं, तो म्हणतो तुला भाजी जमत नाही का, तुला हे शिकवलं का, झालं सुरू. स्वादावरून वाद होतात. स्वादावरून वाद कधी होऊ नयेत. पण जर स्वादावरून वाद जर तुम्ही टाळले ना, पण जीवनामध्ये मात्र वादाचा स्वाद घ्यावा बरं का. वादाचा स्वाद घ्यावा, पण तो फार काळ जास्त लांब नेऊ नये, म्हणजे स्वादापुरताच वाद असावा. नाहीतर वादाकरता वाद जर सुरू केला की मग तो संपायचा नाही. जीवनातील वाद संपावा आणि जीवनातील स्वाद संपावा. खरं तर तसं पण ना हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे, पण सामान्य माणसाकरता तर खरं असं आहे, जोपर्यंत भांडण आहे तोपर्यंतच प्रेम करायला मजा आहे. वाद असेल तरच प्रेम आहे, आणि प्रेम आहे तर वाद होणारच. दोन्ही गोष्टी एकमेकाला अनुसूचित आहेत. हे स्थितप्रज्ञाचं लक्षण मी तुम्हाला सांगतोय बरं का. सामान्य माणसाचं मी जास्त सांगत बसत नाही, ते ऐकायला फार छान वाटतं, आपण सगळे त्याच लेवलला असल्यामुळे. पण आपल्याला आपण जिथे आहोत त्याच्या पुढे जायचं आहे ना, म्हणून आपल्याला वाद आणि स्वाद याच्या पलीकडे जायचं आहे. मी सांगत होतो रसने नियमो न करीती, रसनेंद्रियावरती जर नियम केला नाही तर आपण जीवनामध्ये काही प्राप्त करू शकत नाही. रसनेंद्रियाचा नियम फार महत्त्वाचा आहे. नुसतं खाणं वेगळं आणि स्वादासहित खाणं वेगळं. बरेचदा असं होतं, माणूस आजारी जर पडला ना मग त्याच्या तोंडाची चव जाते. चव गेल्यानंतर ती कशा करता जात असेल चव, म्हणजे कदाचित त्याचे वैद्यकीय कारण काही असू द्या, तुम्हाला त्याच्याबद्दल सांगायचं नाही, परंतु शरीर असं करतं, ती एक प्रतिक्रिया आहे बरं का. आपल्याला ताप जो येतो ना, ताप शरीरामध्ये काहीतरी व्हायरस शिरल्यानंतर मग त्यांना मारण्याकरता मग ती जी सिस्टीम असते लढाऊ यंत्रणा, ती मग शरीर तापवते आणि मग त्यांना मारण्याचा प्रयत्न करते. शास्त्र असं सांगते विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर. तसं ज्या वेळेला आपण आजारी पडतो त्यावेळेला आपला आहार कमी होतो, आहार चांगला व्हावा याकरता मग आपल्या जिभेची चव जाते. बाबा रे तू कडू गोड जे काही असेल नसेल ते सगळं खा, तुला चवच लागू देत नाही, तू फक्त खायचं काम कर. पण माणसं इतके हुशार, चव लागत नाही म्हणून खातच नाहीत. अरे बाबा चव लागत नाही मग जाऊ देत ना, जसं असेल तसं खा ना, आवडीचंच पाहिजे असं काही आहे का.
आणि खरं तर स्वादशास्त्राचं, स्वादाबद्दल जर सांगायचं म्हटलं ना, तर स्वादाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. स्वाद, स्वयंपाक बनवणारे ना एक फार मोठं नाव होऊन गेलं. नल राजा, ज्याचा उल्लेख सापडतो, पुण्यश्लोको नलो राजा. नल आणि दमयंती नावाचं जे दाम्पत्य होतं ते आयुष्यामध्ये कधीच भांडले नाहीत. लक्षात ठेवा बरं का, ते कधीच भांडले नाहीत. त्याचं कारण असं, त्या नलराजाला सुंदर असा स्वयंपाक येत होता. सुंदर स्वयंपाक त्या नलराजाला येत होता. आणि कदाचित हे पण कारण असेल की त्यांच्यामध्ये वाद झाले नाहीत. आपण प्रयोग करायला काय हरकत आहे, ज्याला स्वयंपाक चांगला येतो ना त्याला मग भांडणं त्याचे होत नाही. पण नलराजाचे आणि दमयंतीचे कधी भांडणं झाली नाहीत. आणि नलराजाचं स्वयंपाकशास्त्रावरती एक पुस्तक आहे, त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही, पण स्वयंपाकशास्त्रावरती कसे पदार्थ बनवावेत त्याच्यामध्ये तर पदार्थांचं इतकं सुंदर वर्णन केलं की त्या, मी अद्याप ते पुस्तक वाचलं नाही, पण त्याच्यामध्ये इतके सुंदर पदार्थ सांगितलेत. आत्ताचं हॉटेल मॅनेजमेंटसुद्धा त्याच्यापुढे फिकं पडतं. मी त्याचं नाव तुम्हाला सांगेल नंतर. पण नलराजाचं असणारं ते स्वयंपाकशास्त्रावरचं नलपाक काहीतरी असं नाव आहे त्याचं. तर ते जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ सांगितलेत कसे बनवायचे, अगदी चटणी, मिरची, लोणचं, मेथकूट आदी करून सगळे पदार्थ की आपल्याला ते अजूनही काही बनवता आलेले नाहीत, इतके पदार्थ त्यांनी सुंदरपैकी सांगितलेत. ज्याला चांगला स्वयंपाक येतो ना त्याच्या आणि त्याच्या पत्नीचे कधी वाद होणार नाहीत. का नाही जमलं, ती म्हणते बाबा तुम्ही करा, मग तो करू शकतो. मग वाद होण्याचं कारणच काय? वाद होत नाहीत. स्वादावरून वादाचं मी तुम्हाला सांगत होतो. स्वाद, मग ज्यावेळेला आपल्याला स्वाद जातील ना जिभेचे, म्हणजे जे 6 प्रकारचे रस आहेत ना, कडू, गोड, तिखट, आंबट, खारट आणि तुरट, ज्याला आपण 6 प्रकारचे, 6च रस आहेत जगामध्ये, जास्त रस नाहीत. तर हे जे 6 रस आहेत ना, ज्यावेळेला कोणताच रस आपल्या जिभेला लागत नाही त्यावेळेला कटू रस काम करतो. जर तुमच्या जिभेला कोणतीच चव नसेल ना तर त्यावेळेला कडू पदार्थ खा. कडू पदार्थामुळे जिभेवरचे स्वादाचे संवेदना असणारे जे केंद्र आहेत ते जागृत होतात. ते जागृत होतात कशामुळे? कडू कारलं त्याकरता माणसांनी खावं बरं का. कारलं खाल्लं की मग आपल्या जिभेवरचे स्वाद परत येतात आणि मग सगळ्या पदार्थांची चव लागू लागते. नाहीतर मग बऱ्याचदा तोंडाची चव जाते. मग त्यावेळेला काय करावं? कडू पदार्थ खावेत. कडू पदार्थ खाल्ले की सगळे स्वाद परत येतात. अनुभव घेऊन पहा. स्वाद जे आहेत ना, मग ते शरीर त्यावेळेला काय करतं? आजारी पडल्यानंतर त्याने काही पण खावं, कदाचित औषध गोड आहे, कडू आहे, पण तो घेणार नाही वाईट चव असल्यामुळे. मग ती जीभ चवच घालवते. चव घालवते म्हणजे चव लागू देत नाही. आणि मग जीभ काय करते? तशी खरं तर जीभच चव घालवते बरं का माणसाची, खाण्यावरून म्हणा किंवा बोलण्यावरून म्हणा, बहुतेक चव त्यावरूनच जाते. असो, ती जीभ काय करते? स्वादच लागू देत नाही. त्याला म्हणते तू काही जे येईल ना ते खा, बरं होणं गरजेचं आहे तुला, मग चवीकडे लक्ष येऊ नकोस. मग चवच लागायचं बंद होऊन जातं आणि मग तो माणूस व्यवस्थित जेवण करतो. ज्या वेळेस आपल्याला चव लागणं बंद होईल त्यावेळेला आपलं शरीर पुष्ट होतं. लहान मुलं कडू वगैरे खात नाहीत, मोठे माणसं पण कडू काही गोष्टी खात नाहीत, तिखटही खात नाहीत. खरं तर हे सगळे पदार्थ त्या त्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये आवश्यक असतात, गरजेचे असतात, पण ते त्या प्रमाणामध्ये असायला हवेत. आपण जर त्या रसनेच्या मागे गेलो, स्वादाच्या मागे जर आपण गेलो, फक्त गोडच खात राहिलो तर मग मधुमेह होतो. फार तिखट खायला गेलं तर पोटामध्ये त्रास होतो, खारट खायला गेलं तर ब्लड प्रेशर वाढतं. प्रत्येक पदार्थाचे कमी जास्त आहेतच ना गुण, नाही कसं? तो पदार्थ अतिरेक होता कामा नये, तो तेवढ्या मापामध्ये असायला हवा. रसनेंद्रियाच्या मागे जाता कामा नये. सगळं चौरस जेवण, आता हे सगळं आहारशास्त्राचं सांगायला लागलो मी असं वाटेल तुम्हाला, पण हे जे आहे हे रसनेंद्रियाबद्दल आहे. रस जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. रसनेंद्रियाबद्दल मी आधी सांगतो, नंतर रसाबद्दल सांगतो. रसनेंद्रियावरती ज्यावेळेला आपण काबू मिळवू, म्हणजे खायचं नाही असं नाही बरं का. इथे वर जरी सांगितलं ना निराहारसिद्धीनं, की जो आहारच घेत नाही त्या पुरुषाचे विषय नाहीसे होतात. परंतु आहार जर घेतला नाही तर आपण जगणार कसे? आहार तर घ्यायचा, पण तो स्वादयुक्त आहार घ्यायचा नाही. अस्वाद बरं का, आस्वाद नाही. आस्वाद म्हणजे अगदी आस्वाद नाही, अस्वाद. परिक्रमेमध्ये अस्वाद जेवण घेतलं जातं. ज्याच्या स्वादाशी आपण निगडीत नसतो किंवा स्वादामध्ये अडकून न पडता जेवण घ्यायचं. म्हणजे जसं असेल तसं. एक सोपी युक्ती केली जाते. पूर्वीच्या काळामध्ये आळंदीमध्ये राहणारे जे कोणी साधक असायचे तर ते मधुकरी आणायचे. ती मधुकरी आणल्यानंतर इंद्रायणी नदीमध्ये बुडवायची आणि बुडवल्यानंतर तिचा नैवेद्य माऊलींना दाखवायचा. नंतर ती मधुकरी खायची. तिच्यातला सगळा स्वाद जे काही असतील नसते ते वाईट संस्कार निघून जायचे.
परिक्रमेमध्ये सुद्धा, नर्मदा परिक्रमेमध्ये सुद्धा असं केलं जायचं. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी परिक्रमा केल्या त्या सत्पुरुषांनी ते मधुकरी मागून आणायचे, नर्मदा मैयामध्ये बुडवायचे, बुडवून घ्यायचे आणि बुडवून घेतल्यानंतर मग ती खायची. मग त्यातलं जे काही स्वाद असतील ना, जे हानिकारक असतील आपल्याला, मग चांगला असेल तर खाण्याची जास्त इच्छा होईल. मधुकरीमध्ये एखादाच लाडू आला आहे आणि तो लाडू इतका आपल्याला आवडला की अजून 2 खावे होते, मग खाल्ले असते. आपण गेलो त्याच्या मागे. तो सुद्धा धोकादायक आहे. आणि कदाचित एखाद्यामध्ये मीठ जास्त असेल, कदाचित तिखट जास्त असेल, त्याच्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर त्याचा सगळ्याचा स्वाद एक झाला आणि एक स्वाद झाल्यानंतर त्याला एक वेगळा स्वाद येतो. तो वेगळा स्वाद येणं तर त्याला तर आपण काला म्हणतो. भगवंताने जसा काला केला तो तर काला वेगळा आहे, तो विषय इथे येत नाही मला सांगायचं. रसाबद्दल फक्त मी सांगतोय, रसनेंद्रियाबद्दल. तर स्वाद, अस्वाद जेवण असावं, अस्वाद. स्वादाच्या मागे माणसाने जाऊ नये. तसं जर खाल्लं ना, शरीरशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ते जेवण उपयुक्त ठरतं. आपण खाण्याबद्दल फार चोखंदळ असतो. असंच हवं, तसंच हवं, याच्यामध्ये असं हवं, कढीला साखर हवी, लसणाची फोडणी हवी, आलं ठेचून टाकावं, फार बारीक सारीक गोष्टी असतात तो आपल्याकडे. आणि मग त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो. मग खाल्लं की परत ते खावंसं वाटतं. बरं, ते खाल्लं तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो, ही गोष्ट महत्त्वाची. जसं असेल तसं खायला हवं माणसाने. खाणं गरजेचं आहे, पण त्या स्वादाच्या मागे जाऊ नये. स्वादाच्या मागे जर आपण गेलो तर अडकून पडतो. आणि महत्त्वाचं काय आहे तर रस. इंद्रियांच्या बाबतीमध्ये श्रोत्रादी इंद्रिय आवरिती. बाकीचे इंद्रिय आवरण्याचा प्रयत्न केला, पण रसनेंद्रिय जरी आवरलं, रसनेंद्रिय खरं तर सांगितलंय, रसनेंद्रिय सांगण्याचा अर्थ जीभ तर आहेच, पण याच्या मागे असणारा एक मुद्दा असा आहे की त्या विषयामध्ये जोपर्यंत आपल्याला रस वाटतो, रस, तोपर्यंत आपण आपल्याला नियंत्रणात ठेवू शकत नाही. रस वाटणे, एकदा का रस गेला, आपण म्हणतो नाही माझा रस संपला, आता त्यातला रस संपला की मग त्या पदार्थाची, त्या विषयाची गोडी आपल्याला वाटत नाही. रस संपून गेला, जोपर्यंत रस आहे ना तोपर्यंत तो पदार्थ खाण्याला एक वेगळा आनंद आहे. रस संपला, काही शुष्क पदार्थ असतात ते खावत नाहीत, पण जे रसरशीत असणारे पदार्थ आहेत ना, ज्याच्यामध्ये रस ओतप्रोत भरला आहे, ते पदार्थ, बहुतेक जे गोड पदार्थ वगैरे असतात ना त्यांना रस त्याच्यामध्ये असतो. रस जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण रसाच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत आपण इंद्रियांवरती नियंत्रण मिळवू शकत नाही. मग ते केवळ खाण्यामधले रस असतील असं नाही, ऐकण्यामध्ये सुद्धा रस असतो. अनेकांना अनेक रस आवडते असतात, काही रस नावडते असतात. आवडत्या रसांचा त्याग करायचा आहे आणि नावडते रस जवळ घ्यायचे असं पण नाही बरं का. रस आवडता असू देत किंवा नावडता असू, तो रसच आहे. त्याच्या मागे आपण तो पदार्थ जास्त खाणे जेवढं त्रासाचं, तो अजिबात न खाणे ते पण त्रासाचं. शेवटी दोन्ही पण टोकं झाले. त्या दोनही टोकांचा आपल्याला त्याग करायचा आहे, त्या दोनही टोकांच्या पलीकडे जायचं आहे. रस जर असेल तर रसाच्या मागे आपण जातो. चांगल्या रसाच्या मागे. आपला कॅमेरा बंद करायचा आहे संतोष दादा. रस जोपर्यंत आपल्याला श्रवणामध्ये असेल, वाचन किंवा इतर गोष्टी, तुम्हाला सांगू का, स्पर्शामध्ये सुद्धा रस असतो बरं का. स्पर्शामध्ये रस असतो म्हणजे कसा, आपण जर जमिनीला स्पर्श केला ना तर फारसं काही त्यामध्ये रस वाटत नाही. सर भिंतीला वगैरे, खरबरीत भिंतीला 10 वेळा स्पर्श होतो, काही फरक पडत नाही आपल्याला. पण तोच जर एखादा मऊ मुलायम स्पर्श झाला, तर एखाद्या गुलाबाचा स्पर्श झाला तर आपल्याला आनंद वाटतो. आपली त्वचा लगेच मध्ये अरे याच्यामध्ये काहीतरी आहे बरं का, वेगळं, आपण लगेच तिकडे पाहतो. मऊ स्पर्श जाणवला, रस. जमिनीला हात कित्येकदा लागतो आपल्याला चालताना, काही फरक पडत नाही. जमिनीवर आपण चालतो, पायाला खडे टोचतात, खडे टोचले की जाणवतात. जर चांगला रस्ता असेल, मातीतून चालत असेल तर काही जाणवत नाही, खडे टोचले तर जाणवतात. किंवा पायाला जर मऊ मुलायम, जर समजा तिथे जर फुलांच्या पाकळ्या पडल्या असतील, त्याच्यावर जर आपला अनाहूतपणे पाय पडला तर मग मात्र आपल्याला ते जाणवतं. कॅमेरा बंद करायचा आहे संतोष दादा. म्हणजे रस जो आहे ना, रसामुळे मनुष्य तिकडे खेचला जातो. ज्यावेळेला तो रस निघून जाईल ना, मग त्यावेळेला तो विषय येईल. आणि जेवढा आवश्यक असेल, शेवटी शरीराला खाणं पिणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेतच. ज्या अर्थी भगवंताने ती नियोजन केले त्या अर्थी ते काय फेकून देण्याकरता भगवंतानेच विषय दिलेत. मग ते जर एवढे टाकावं असते तर मग कशाला दिले असते हो त्याने आपल्याकरता. आपल्याला दिलेत याचा अर्थ असा होतो की आपल्याला त्याचा योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या.
रस जोपर्यंत त्या विषयामध्ये आपल्याला वाटत राहील तोपर्यंत आपण त्या विषयाच्या ठिकाणी अडकून राहू. रस सोडता आला पाहिजे. म्हणून श्रोत्रादी इंद्रियावरती परिरसने नियम न करीती ते सहस्त्रधा कवळी जाती विषयी. मग ते हजारो पटीने त्या विषयांमध्ये खेचले जातात. रसनेंद्रियावरती नियंत्रण महत्त्वाचं बरं का. आपण बरेचदा म्हणतो की हा विषय बरेचदा चर्चेला येतो आहाराबद्दलचा. सात्विक आहार असणं गरजेचं आहे. अनेक जण म्हणतात आम्हाला आता वैष्णव जर असतील तर गळ्यामध्ये तुलसीमाला परिधान करणं गरजेचं. मग त्याच्यामुळे काय होतं, खाण्यावरती नियंत्रण येतात. मग अमुक अमुक गोष्ट खाऊ नये, मांसाहार करू नये. मग काही जण म्हणतात आम्हाला त्याची काही गरज भासत नाही. म्हणजे बरेच तर साधक असे पण मी पाहिलेत की साधनाही करतात आणि एकीकडे आहारावरती सुद्धा त्यांचं नियंत्रण नसतं. म्हणजे ते माळ घालण्याबद्दल मी सांगणार नाही या ठिकाणी. मला सांगायचे काही जण असे पण साधक आहेत साधना करण्यामध्ये खूप वाकबदार आहेत, कर्तृत्व भरपूर साधना करतात, पण त्यांना मांसाहार केल्याशिवाय जमत नाही. असं पण काही वेळेला दिसतं. मग त्यांचं ते म्हणतात नाही हो त्याशिवाय ते शक्य होत नाही. कसं शक्य होत नाही? आपण आपल्या मनाची तशी भूमिका करून ठेवली म्हणून आपण त्यात अडकतो. महत्त्वाचं काही असेल तर जीवनामध्ये आहारावरती नियंत्रण मिळवलं तरच आपण परमार्थामध्ये प्रगती करू शकतो. परमार्थातील प्रगतीला सुरुवात म्हणजे वाटचालीची सुरुवात जर कुठून असेल तर ती रसनेंद्रियापासून आहे. सात्विक आहार जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. सात्विक आहार जर नसेल तर मग जसं आपण खाऊ ना तसे आपले विचार बनत जातात आणि मग तसे विचार ज्या वेळेला बनत जातात मग ते आपल्या हातामध्ये आपण काय फिडिंग करायचं. फिडिंग करणे, डेटा जसा फीड केला जातो ना, आपण पाहतो डेटा जसा फीड करू तसे ते प्रोग्राम चालतात. फिडिंग करणे म्हणजे फक्त कॉम्प्युटर, आपल्यामध्ये पण आपण फिडिंगच करतो ना. फिडिंग म्हणजे खाणे. लहान मुलांना आपण फिडिंग करतो, खाऊ घालतो. आपणही स्वतः करता खातो म्हणजे फिडिंगच करतो. जे काही प्रोग्राम आपण जे काही इनपुट करू, जे काही फिडिंग करू त्यानुसार हे सगळे प्रोग्राम चालणार आहेत. हे आपण दृढपणे लक्षामध्ये ठेवावं. आपण जसं खाऊ त्या प्रकारे. फार लांबचं कशाला तुम्हाला सांगू का, रात्रीच्या वेळेला आपण आता समजा हे बंद झाले दिवे लावणं वगैरे, आता कोणी दिवे लावत नाही. पूर्वीच्या काळामध्ये चिमण्या असायच्या, चिमण्या रॉकेलच्या चिमण्या. कोणाचं तरी ना चालू आहे बरं का, माईक कोणाचं तरी चालू आहे, कृपया तेवढा बंद करा. पूर्वीच्या काळामध्ये त्या रॉकेलच्या घासलेटच्या चिमण्या असायच्या. आता तुम्ही कुणी पाहिले असतील का नाही मला माहीत नाही, आमचा जमाना त्याच्यामध्येच गेला. तर त्या चिमण्या रात्रीच्या वेळेला जर घरामध्ये लावून ठेवली ना, लाईट गेली असेल आणि जर लावून ठेवली तर अशी काजळी जमा व्हायची घरामध्ये. नाकं वगैरे सुद्धा काळे व्हायचे. जर छोटी रूम असेल कुठंतरी समजा कुठे मुक्कामाची तिथे मग ती नाकात तो धूर जाऊन नाकं असे काळे व्हायचे किंवा कपडेसुद्धा काळे व्हायचे. का? तो जो दिवा आहे ना त्या दिव्याबद्दल मी सांगतोय. तो जो दिवा आहे तो अंधार खातो आणि त्याच्यामुळे त्याला परत अंधारच काजळी जमा होते. खाल्लेला अंधारच तो परत व्यक्त करतो ना, कुठेतरी ती काजळी जमा होते. तो अंधार खातो आणि अंधारच परत बाहेर टाकतो. काजळी जमा होते, त्या काजळीच्या रूपाने त्याने खाल्लेला तो अंधारच आहे. तो काळेपण जे आहे ते अंधाराचं काळेपण आहे. मी कुठेतरी वाचलं होतं. म्हणजे आपण जे खाऊ ना ते बाहेर प्रकट होत असतं. जे आपण ग्रहण करू केवळ रसनेंद्रियाच्या माध्यमातूनच नव्हे तर सर्वच विषयाच्या माध्यमातून ग्रहण केले जाणारे जे काही विषय असतील त्या विषयांबद्दल हे लागू पडतं की आपण त्याच्यामध्ये एक तर रस ठेवू नये आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवायला हवं. त्याच्यामध्ये रस न ठेवता फक्त ते आवश्यक असतील तेवढेच आपण फक्त घ्यावेत आणि तेवढ्यापुरतं आपण जगावं. रसने नियमो न करते, रस खाण्याचा नियम असावा हे यातून सांगितले. त्याकरता माऊली सुंदर अशी एक पुढची ओळी वापरतात. जैसी वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्ष. जसं की वरवर पालवी खुडायची, झाड आपण लावलंय आणि वरच्यावर फक्त त्याचे पालवी फक्त खुडायची आणि मुळी उदक घालीजे, खाली मात्र त्याला रोज नियमाने पाणी घालायचं आणि वर त्याचे पानं खुडायचे. त्यातून काय होईल? ते झाड संपून जाईल का? पानं खुडल्यामुळे. पानं खुडल्यामुळे ते झाड संपत नाही. पानं खुडल्यामुळे झाड संपत नाही. त्या वृक्षाचा नाश होऊ शकतो का? तुम्ही त्याला मुळाशी पाणी घालताय आणि वर फक्त पालवी खोडताय, तसं चालत नाही. तो उदकाची निवळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषयोपोखे रसनाद्वारे. माऊली सांगतात जसं तो जो वृक्ष आहे तो उदकाची निवळे अधिके, तो त्या झाडाला घातलेल्या पाण्यामुळे
जैसा आडवेनी अंगे फाके, वरची जर तुम्ही पालवी जर खोडली ना, शेंडे जर खोडले ना, ते वृक्षाचा डेरेदार बनतो. डेरेदार बनतो. त्याला एखादं झाड जर वर वाढू द्यायचं नसेल ना, उंच, तर त्याचा शेंडा खोडला जातो. मग शेंडा खोडला की त्याचे वर जाणारी जी वाढ आहे ना, ती इकडे इकडे मग त्याला बाजूला फांद्या फुटतात आणि मग तो आडवा आणि डेरेदार बनतो. वृक्ष जर डेरेदार बनवायचा असेल, त्याला अधिक फांद्या याव्यात असं वाटत असेल ना, तर त्याच्याकरता त्याचे शेंडे खोडले जातात. आता जे कोणी बागकाम करत असतील किंवा ह्या गोष्टींची माहिती सगळ्यांना असतेच. मग त्याचे शेंडे खोडले तर तो आडवा विस्तारतो. मग त्याचा आडवा विस्तार होतो. त्या प्रकारे उदकाची निबळे जैसा आडवेनी अंगे, उदकाची निबळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके, तो जसा आडवा अंगाने वाढतो तैसा मानसी विषयोपोखे रसनाद्वारे, त्या प्रकारे अंतःकरणातील विषय त्या रसनाद्वारे आपण जर जिभेच्यावर नियंत्रण जर मिळवलं नाही, तर ते आतले जे विषय आहेत ना, पाकदर्पण, बरोबर, पाकदर्पण. मग अशी मी तो नलराजाचा विषय सांगितला ना, पाकदर्पण, त्याची PDF माझ्याकडे आहे, तुम्हाला देईल पाठवून कोणाला हवी असेल तर. सुंदर आहे. रसनाद्वारे तैसा मानसी विषयोपोखे रसनाद्वारे, तसं जर जिभेवर जर आपण नियंत्रण ठेवू शकलो नाही, तर मात्र आपण काय करतो, बाह्य दृष्टीने फक्त नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तो विषय अंतःकरणामध्ये अधिकाधिक वाढत जातो, आडवा वाढतो. बरं का, आडवा, आडवेनी अंगे फाके, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आडवेनी, पण त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. परंतु आजची आपली नियोजित वेळ मात्र आता या ठिकाणी संपली आहे. त्यामुळे झालेली सेवा उद्या आपण 306 क्रमांकाच्या ओवीपासून, परवापासून, आपल्या एक दिवस मध्ये सुट्टी असते, परवापासून आपण परवा या मुद्द्याचा विचार करू, त्याच्यावरती चर्चा करू. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करू. इत्येषा वाङ्मय पूजा श्रीमत् शंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियताम्य सदाशिव एरवी न्यूनते पुरते अधिक ही सरते करुणे घ्यावे तुमते विनवितू असे. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही योग्य असेल ते माऊलींचे आशीर्वाद, सद्गुरूंचे आशीर्वाद वदवून घेणारे तेच आहेत. त्यांच्याच चरणी सगळं काही समर्पित करून या ठिकाणी आपली आजची ही सेवा थांबेल. आता पसायदान होईल. ज्ञानू म्हण.